अंजनगाव सुर्जी दर्यापूर तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत। केळी, कापूस, तूर, उडीद, मूग अशी पिकं शेतकऱ्यांनी घेतली आहेत। पिकं हातात येण्यापूर्वीच वन्य प्राणी पिकं नष्ट करतायत, नासधूस करतायत, शेतात धिंगाणा घालतायत। तेव्हा सौर कुंपण योजना शासनाने राबवून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्याची मागणी शिवसेना दर्यापूर विधानसभा प्रमुख विकास येवले यांनी केली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळी, संत्रा, कापूस व सोयाबीन, तूर, दर्यापूर तालुक्यात मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणात होतात। मात्र रानटी जनावरं, रानडुक्कर, हरिण, माकड यांची वर्दळ शेतांमध्ये वाढली असून शेतकऱ्यांना हे रानटी जनावरं त्रासदायक ठरत आहेत। शासनाने सौर कुंपण योजना राबवून शेतकऱ्यांच्या पिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा व वन विभागाने त्वरित दखल घेऊन जनावरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी दर्यापूर विधानसभा प्रमुख शिवसेनेचे विकास येवले यांनी केली आहे। दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील या तालुक्यात संत्रा, केळी, कापूस यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, परंतु रानटी जनावरांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। उडीद, मूग हरणाचं आवडतं खाद्य असल्याने हरणांची धाड शेतामध्ये पडते आहे। या धाडींमुळे 50% अधिक नुकसान होत आहे, तर रानडुक्कर, कापूस व हायब्रिडचं नुकसान करत आहे। याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी शिवसेनेचे दर्यापूर विधानसभा प्रमुख विकास येवले यांनी केली आहे। इथे रानटी जनावरांचा जो हैदोस आहे त्यामध्ये डुक्कर, हरिण आणि माकड हे खऱ्या अर्थानं कपासी, इथं बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कपासी, तूर, हरभरा आणि त्यानंतर अतिमहत्वाचं पीक या गावासाठी जे संबोधिले जाते असं संत्रा पीक। यामध्ये कापसाचं पीक ज्या प्रमाणात डुक्कर बोंडी खातात त्याच प्रमाणात संत्रा पूर्ण जो खालचा भाग आहे हा खालच्या भागातील पूर्ण संत्री हे डुक्कर रात्रीचे फस्त करून टाकतात आणि 24 तास हरिण या जंगलात कळपाचे कळप फिरतात। त्यामुळे संत्र्याच्या झाडाची साधी साल जरी निघाली तर पूर्णपणे झाड हे वाळून जाते आणि त्यासाठी शेतकऱ्याला सामना करावा लागतो। आमच्या या धनेगावात शहानूरच्या धरणावरनं इथल्या शेतकऱ्यांनी करोडो रुपये कर्ज घेऊन या शेतीसाठी पाणी आणलेलं आहे, कारण इथली वॉटर लेवल जे आहे हे 200 पेक्षा डाऊन आता 1000 फुटापर्यंत आमच्या इथं बोरिंग होऊन राहिलेले आहेत आणि इथं करोडो रुपये खर्च करून जे इथं पाणी आणलं त्या पाण्याने इथला शेतकरी संत्रा जगवत आहे, परंतु हे रानटी जनावरं मात्र त्या संत्र्याला उद्ध्वस्त करीत आहेत। या उद्ध्वस्त असलेल्या पिकासाठी सरकारने 50% नुकसान द्यायला पाहिजे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची सरकारला विनंती आहे। आणि असे जर भविष्यात झाले नाही तर पूर्णपणे शेतकरी एक समाज आहे, शेतकरी एक जात आहे, याला कोणत्याच प्रकारची जात नाही, म्हणून त्या अर्थानं शेतकऱ्यांना 50% नुकसान या कास्तकारांना द्यायलाच पाहिजे अशी आमची सर्व या गावातील सर्व शेतकऱ्यांची